उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या आनंदोत्सवात सहभागी झालेत। विधिमंडळातली ही दृश्य आहेत। मंत्री आशिष शेलार सुद्धा आपल्याला दृश्यांमध्ये दिसतायत। चंद्रकांत पाटील मंत्री ते सुद्धा आहेत आणि सगळेच जण आनंदोत्सव साजरा करतायत। युनेस्कोच्या यादीमध्ये 12 किल्ल्यांना स्थान मिळालं। यामुळे आंदोलन नव्हे तर आनंदोत्सव साजरा होतोय आणि तोही सत्ताधाऱ्यांकडून आनंदोत्सव साजरा होतोय। आज विधिमंडळाच्या या पायऱ्या आनंदोत्सवाच्या घोषणांनी दुमदुमून गेलेल्या आहेत। शिवाजी महाराजांचा जयघोष करत घोषणाबाजी केली जाते, आनंदोत्सव साजरा केला जातोय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यात सहभागी झालेले आहेत। मंत्री आशिष शेलार आहेत, मंत्री चंद्रकांत पाटील आहेत। आमच्या प्रतिनिधी प्रणाली आपल्याबरोबर जोडल्या गेलेल्या आहेत। प्रणाली, आपण पाहतोय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा या आनंदोत्सवात सहभागी झालेले आहेत। ते पायऱ्यांवर उभे राहून त्यांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष केलेला आहे। मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री आशिष शेलार हे सुद्धा या जयघोषामध्ये सहभागी झालेले होते। पलीकडून जात असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा या आनंदोत्सवात सहभागी झाले। त्यांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष केला आणि आता या ठिकाणी आपण पाहतो आहोत की ते सभागृहाच्या दिशेने निघालेले आहेत। एकूणच सगळे सत्ताधारी महायुतीचे सगळे आमदार जे आहे ते या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करताना आपल्याला दिसत आहेत। युनेस्कोनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या 12 किल्ल्यांना जागतिक वारसाचा नावाची जी घोषणा केलेली आहे त्यांचा समावेश करून घेण्यात आलेला आहे। त्याचा आनंदोत्सव आज विधान भवनाच्या पायऱ्यांवर साजरा केला जात असल्याचं आपण पाहतोय। महायुतीनं जोरदार घोषणाबाजी केलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा जयघोष झालेला आहे। त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री यांचं सुद्धा कौतुक या पायऱ्यांवर करण्यात आलेलं आहे। या तिघांच्या सरकारमध्ये हे साध्य झाले किंवा हे शक्य झालेलं आहे असं या पायऱ्यांवर याचा जयघोष केला जातोय, आनंदोत्सव साजरा केला जातोय। आपण पाहतोय महायुतीचे बहुतेक सगळे आमदार जे आहे ते या ठिकाणी जे आत्ताच्या घडीला विधान भवनात आलेले आहेत, विधानसभेचे विधान परिषदेचे, ते एकत्रितरित्या या ठिकाणी पायऱ्यांवर एकत्रित येऊन आनंदोत्सव साजरा करताना आपल्याला बघायला मिळतात। नक्की नक्की धन्यवाद, आपण माहिती दिलीत त्याबद्दल प्रणाली। ही घोषणाबाजी आपण बघतोय, ही घोषणाबाजी आनंदोत्सवाची घोषणाबाजी आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष केला जातोय, जय भवानी जय शिवाजी याचा नारा दिला जातोय आणि हे कोण करतायत तर सत्ताधारी करतायत। योगेश कदम सुद्धा आपल्याला राज्यमंत्री योगेश कदम सुद्धा आपल्याला दिसतायत, ते सुद्धा सहभागी झालेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता सहभागी झालेले होते आणि आपल्याला मंत्री आशिष शेलार, मंत्री चंद्रकांत पाटील सुद्धा या आनंदोत्सवात सहभागी झालेले दिसतायत। हा आनंदोत्सव आहे युनेस्कोमध्ये 12 किल्ल्यांची यादी समाविष्ट करण्यात आली, त्या संदर्भातला आनंदोत्सव। थेट दृश्य विधिमंडळातली। आता पायऱ्यांवर जो आनंदोत्सव साजरा करतायत सत्ताधारी, त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा सहभागी झालेले आहेत। गुलाबराव पाटील आता दृश्यांमध्ये दिसत आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री गुलाबराव पाटील त्यांच्या बाजूला आहेत, प्रसाद लाड मागे आहेत, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री आशिष शेलार, उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा आता सहभागी झालेले आहेत या आनंदोत्सवामध्ये। आमच्या प्रतिनिधी प्रणाली यांच्याशी आपण अधिक बोलूया। प्रणाली, आता आपल्याला उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा आनंदोत्सवात सहभागी झालेले दिसत आहेत। आपण पाहतोय की राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा या आनंदोत्सवामध्ये सहभागी झालेले आपण पाहतो आहोत आणि आपण या आनंदोत्सवामध्ये कुठे ना कुठे संपूर्ण मंत्रिमंडळ सुद्धा सहभागी झाल्याचं पाहतो आहोत। थोड्या वेळातच मुख्यमंत्री सुद्धा यात सहभागी होतील अशी माहिती मिळते। आत्ताच्या घडीला आपण पाहतो आहोत की उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा या आनंदोत्सवामध्ये सहभागी झालेले आहेत। ज्या पद्धतीनं यांच्या शासन काळामध्ये हा जो विजयोत्सव आहे तो घडवून आणण्याचा योग जुळून आलेला आहे। कारण या तिघांचं सरकार असताना, महायुतीचं सरकार असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 गडकोट किल्ल्यांना हे जागतिक वारसाचा दर्जा मिळालेला आहे। त्याचा उत्सव आज या पायऱ्यांवर सुरू आहे। विधान भवन हे राज्याच्या अस्मितेचं, राज्याच्या राजकारणाचं, सरकाराचं, सगळ्यांचं हे प्रतीक आहे आणि यामध्ये या ठिकाणी आपण पाहतो आहोत की आनंदोत्सव साजरा केला जातो आहे। कारण युनेस्कोमध्ये
युनेस्कोनं भारताचं जे शिष्टमंडळ गेलेलं होतं त्या शिष्टमंडळानं पुढे मांडलेल्या गोष्टी मान्य करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 गडकोट किल्ल्यांना जागतिक वारसा म्हणून घोषित केलेला आहे। आणि आता या निमित्तानं अशी माहिती मिळते आहे की 12 गडकोट किल्ल्यांसाठी प्रत्येक किल्ल्याची एक स्वतंत्र समिती तयार केली जाणार आहे आणि स्वतंत्र समितीमध्ये ज्या गडकोट किल्ल्यांची थोडीफार पडझड झालेली आहे त्यांची डागडुजी करण्यात येईल आणि जागतिक वारसा म्हणून त्यांचं संरक्षण अधिक चांगल्या पद्धतीनं केलं जाणार आहे। आपण पाहतो की आता उपमुख्यमंत्री अजित पवार आलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते सुद्धा यामध्ये सहभागी झालेले आहेत। थोड्या वेळातच मुख्यमंत्री जे आहेत ते सुद्धा यामध्ये सहभागी होणार आहेत। आपण पाहतो आहोत की या ठिकाणी सगळेजण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ते सुद्धा यामध्ये सहभागी झालेले। जो आनंदोत्सव साजरा केला जातो आहे तो या ठिकाणी आपल्याला साजरा होताना पाहायला मिळतो। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ते सुद्धा यामध्ये सहभागी झालेले आपल्याला बघायला मिळते। छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोचं पूजन या ठिकाणी केलं जातं आपण पाहतो आहोत आणि एक गोंधळ थोडासा प्रसार माध्यमांमध्ये निर्माण झालेला आहे थोडासा, कारण संपूर्ण मंत्रिमंडळच या ठिकाणी सहभागी झालेलं असल्यामुळं थोडा एक जी परिस्थिती आहे ती या ठिकाणी गडबड गोंधळाची झालेली आहे। परंतु मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे या ठिकाणी आलेले आहेत। ज्या पद्धतीनं या ठिकाणी आता छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे त्या ठिकाणी पूजन करण्यासाठी हे सगळेजण जाताना आपल्याला बघायला मिळत आहेत। आमदार, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री हे छत्रपती शिवाजी महाराजांची जी प्रतिमा विधान भवनामध्ये आहे त्या प्रतिमेच्या ठिकाणी जाऊन आता पूजन करणार आहेत आणि तिथे गेल्यानंतर हा आनंदोत्सव साजरा केला जाणार आहे। एक जी महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाच्या, मराठी माणसाच्या होती की शिवाजी महाराजांचा जो गडकोट किल्ले जे त्यांच्या काळामध्ये तयार झालेले होते, जे संरक्षणाच्या दृष्टीनं, आरमाराच्या दृष्टीनं, त्याचबरोबर ज्या परिस्थितीमध्ये म्हणजे सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये अवघड परिस्थितीमध्ये तयार केलेले हे किल्ले, हे वास्तुशास्त्राचा सुद्धा अत्यंत उत्तम असा नमुना आहे। त्या काळामध्ये जेव्हा यंत्रसामुग्री नव्हती अशा वेळेला हे गडकोट किल्ले तयार करणं ही इतकी अवघड बाब असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी मात्र कित्येक किल्ले जे आहेत ते या ठिकाणी बनवलेले होते आणि म्हणूनच आज जेव्हा त्यांना जागतिक वारसा म्हणून जेव्हा त्यांचा जगभरामध्ये त्याची ख्याती होणार आहे, जगभरामध्ये ते नावाजले जाणार आहे, तेव्हा प्रत्येक मराठी माणसाचा ऊर हा अभिमानानं भरून आलेला आहे आणि ज्यांच्या सरकारच्या कारकिर्दीमध्ये झालेला आहे ते महायुतीचे तीनही नेते आपण या ठिकाणी पाहतो। त्याचबरोबर सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि सगळे मिळून आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करतायत। तिघेही मिळून आपण पाहतोय की या ठिकाणी माल्यार्पण केलं जात आहे, आनंदोत्सव साजरा केला जातोय। छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्या गडकोट किल्ल्यांना युनेस्कोनं जागतिक वारसा म्हणून मान्यता दिलेली आहे त्याचा आनंदोत्सव स्वतः महाराष्ट्र शासन, प्रत्येक मराठी माणूस या नात्यानं त्या माणसांचं प्रतिनिधित्व करणारे मुख्यमंत्री हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी करताना बघायला मिळत आहेत। सगळे आमदार जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत, संपूर्ण मंत्रिमंडळ या ठिकाणी आलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही। संपूर्ण मंत्रिमंडळाच्या वतीनं, महिला आमदारांच्या वतीनं जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन केलं जाणार आहे, त्यांना हार अर्पण करण्यात आलेला आहे। अदिती तटकरे आपण पाहतो आहोत, महिला बालकल्याण मंत्री, त्या या ठिकाणी सहभागी झालेल्या। अजित पवार या ठिकाणी आहेत, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री हे सुद्धा या ठिकाणी महाराजांचं पूजन करताना आपल्याला बघायला मिळतात। एकूणच महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानानं, उत्साहानं, आनंदानं ऊर भरून यावा असा आजचा दिवस आहे, कारण 12 गडकोट किल्ल्यांना युनेस्कोनं जो जागतिक दर्जा दिलेला आहे, कारण मुळातच तो जागतिक दर्जा फार पूर्वी मिळायला हवा होता, परंतु कदाचित तशा पद्धतीचं प्रतिनिधित्व हे शासनाच्या वतीनं करण्यात आलेलं नव्हतं। आता मात्र राज्य सरकार, केंद्र सरकार यांच्या वतीनं जागतिक वारसा समितीच्या पुढं जे प्रतिनिधित्व करण्यात आलं, जी महती सांगण्यात आली, जे मुद्दे मांडण्यात आले, त्या मुद्द्यांना ग्राह्य धरून या ठिकाणी आपण पाहतो आहोत की तो जागतिक वारसाचा दर्जा जो आहे तो मिळालेला आहे। आशिष शेलार सगळ्यांना गोड भरवताना आपण पाहतो आहोत। अजित पवार जे खूप हेल्थ कॉन्शियस आहे ते या ठिकाणी गोड खायला मना करतायत, परंतु थोडंसं तोंड गोड त्यांनी सुद्धा या ठिकाणी केलेलं आपण पाहतोय। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांचं, सांस्कृतिक मंत्री या नात्यानं
आशिष शेलार तोंड गोड करताना आपल्याला बघायला मिळतं. एकूणच आजचा दिवस अत्यंत आनंदाचा. मुख्यमंत्री आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गोड भरवतायत. दुसरीकडे अजित पवार यांना सुद्धा गोड भरवताना आपण पाहतोय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा गोड भरवलेला आहे मुख्यमंत्र्यांना. आता पाहतो आहोत की तिघेही जण किंवा संपूर्ण मंत्रिमंडळ जे आहे ते महाराजांना अभिवादन करून खाली उतरत आहेत. एकूणच आनंदाचा दिवस आहे. एकमेकांना अभिवादन करतायत, एकमेकांचं अभिनंदन करतायत, कारण आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा. शासनाच्या प्रयत्नानं केंद्र सरकारच्या मार्गदर्शनामध्ये जे गडकोट किल्ले आहेत यांना ज्या पद्धतीने 12 मिळालेला आहे त्याचं कौतुक अभिनंदन या ठिकाणी होत असताना पोडियम साहेब अभिमानाची आणि गर्वाची ही बाब आहे आपल्या सगळ्या महाराष्ट्रासाठी, देशासाठी. छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 गड किल्ले आता युनेस्कोच्या यादीमध्ये असणार आहेत. अधिवेशनमध्ये जो हा आनंद साजरा केला जातोय, सगळेच तिथे दिसत आहेत. मुख्यमंत्री आहेत, दोन्हीही उपमुख्यमंत्री आहेत. काय नेमकं तिथल्या भावना आहेत? ठीक आहे. प्रत्येकाला आनंद वाटतो, अभिमान वाटतो आहे. आपण बघितलं की ज्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं तोंड गोड केलेलं आहे, ज्या पद्धतीने दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांचं तोंड गोड केलेलं आहे, किती अभिमान, किती आनंद, किती गौरव आजच्या दिवशी त्यांना वाटत असेल. ज्या पद्धतीनं आजचा दिवस आज बघायला मिळालेला आहे प्रत्येक मराठी माणसाला, साहजिक आहे की त्यांचा तो आनंद जो आहे तो या ठिकाणी गगनात मावेनासा झालेला आहे. कारण मुळात त्यांच्या शासनाच्या कारकिर्दीमध्ये हे सगळं घडतं आहे, याचा सुद्धा आनंद कुठे ना कुठे त्यांना वाटत असणार आहे. साहजिक आहे की वर्षानुवर्ष जी गडकिल्ले राज्याच्या आहेत आणि त्यांच्या तुलनेत यांची महती जास्ती असून सुद्धा इतके वर्ष त्यांचं योग्य पद्धतीनं प्रतिनिधित्व करण्यामध्ये कुठेतरी केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, हे कमी पडलं होतं असंच म्हणावं लागेल. कारण आता जर त्याला इतक्या वर्षानंतर जर त्यांना तो दर्जा मिळतो आहे तर याचा अर्थ हाच होतो की कुठेतरी आतापर्यंत ते प्रयत्न कमी पडत होते. आज ते प्रयत्न 100% यशस्वी झाले आणि परिणाम म्हणून आज या 12 गडकोट किल्ल्यांना युनेस्को मुंबईमध्ये सुद्धा अनेक वास्तू, म्हणजे मुंबईतलं त्यापैकी एक जी आहे ती त्यापैकीची एक वास्तू आहे. मुंबईमधल्या अनेक अशा वास्तू आहेत ज्यांना जागतिक वारसा म्हणून मुंबई महानगरपालिकेचं जे मुख्यालय आहे ते सुद्धा त्याच्यामध्ये मोडतं. परंतु महाराजांचे गडकोट किल्ले हे आजपर्यंत त्यामध्ये मोडत नव्हते. आता मात्र 12 गडकोट किल्ल्यांना हे नाव मिळाले असल्यामुळे किंवा त्यांचा त्यामध्ये समावेश झाल्यामुळे प्रत्येक मराठी माणसाचा ऊर हा अभिमानानं भरून गेलेला आहे. सभागृह आता सुरू होत आहे म्हणून आपण पाहतोय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री हे सभागृहाच्या दिशेनं प्रस्थान करण्यासाठी निघून गेले. तर धन्यवाद प्रणाली, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.